मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कमळीने नयनताराच्या घरी ज्या साधना मावशी आहेत त्यांच्या हातची पुरणपोळी चाखताच तिला तिच्या गावाकडची आई असणारी सरू म्हणजेच गौरी हिची आठवण आलेली असते. त्या चवीमुळे खूप मोठं सत्य इथे उलगडणार असतं. हे सगळं कसं आणि कशा पद्धतीने घडलंय हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे, पाहायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहत आलेलो आहोत की आता इकडे नयनतारा अन्नपूर्णाकडे गेलेले असतात. त्यांच्याकडे एक पूजा असते त्यामुळे, आणि तेव्हाच ऋषी आणि त्याचबरोबर कमळी ह्या दोघांना एकत्र असं बोलताना सुद्धा त्यांनी पाहिलं होतं. आणि तेव्हा मात्र इकडे नयनतारा आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा ह्या दोघींच्याही मनामध्ये जरा थोडेसे वेगळेच विचार येऊन गेलेले होते. आणि त्याचमुळे आता इकडे नयनताराने खूप मोठा घाट घातलेला असतो. नयनताराने अन्नपूर्णाला असं सांगितलेलं असतं की मी काय म्हणते अन्नपूर्णाताई, आता 2 दिवसावर होळी आणि रंगपंचमी हे दोन्ही सुद्धा आलं आहे. तर मग माझं तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे की तुम्ही सगळेजण घरातील म्हणजे कमळी, अन्नपूर्णा, राजन हे तुम्ही या. सदानंद आजोबांना सुद्धा आमच्याकडे 2 दिवसासाठी या. तेव्हा अन्नपूर्णा म्हणत असतात, तू बोलवतेस ते ठीक आहे ग, नाही मी बोलवत नाही, तुम्हाला आमंत्रण देते आणि राहण्यासाठी आमंत्रण देत आहे, असं नयनताराने अन्नपूर्णाला सांगितलेलं असतं. त्याच वेळेला तिथे आता कामिनी येते आणि मध्ये तोंड घालते आणि म्हणत असते, हो हो, का नाही, नक्कीच आम्ही सर्वजण येऊ. पण सरळ सरळ इथे नयनताराने कामिनीला इग्नोर केलेलं असतं. तिला भावसुद्धा दिलेला नसतो किंवा तिला असंही सांगितलेलं नसतं की तू सुद्धा ये म्हणून. तर आता हे सगळेजण निरोप घेऊन निघून गेलेले असतात. आणि त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी मात्र जेव्हा कमळी कॉलेजमध्ये जाते तेव्हा होळी आणि रंगपंचमी ह्या दोन्ही दिवसांच्या आता इकडे सुट्ट्या आलेल्या असतात. आणि सुट्ट्या आल्यानंतर कमळी आणि इकडे निंगी ह्या दोघी जणी गावाला जाण्याचा विचार करतात. कारण इकडे कमळीला असं वाटत असतं, बरेच दिवस झालं इकडे आई आणि आबांना भेटलो नाही, मग गावी जावं, त्यांना भेटावं असा विचार तिच्या मनामध्ये येतो. आणि उड्या मारतच निघालेल्या असतात. तेवढ्यातच ऋषी समोर येतो आणि ऋषी म्हणत असतो, काय चाललंय कमळी? तेव्हा कमळी म्हणत असते, काही नाही, होळी आणि त्याचबरोबर धुलीवंदन ह्या दोन्ही दिवसांच्या आम्हाला सुट्ट्या आहेत, त्यामुळे आम्ही गावाला जाणार आहोत. आणि तसंही आई आणि आबांच्या हातचं बरेच दिवस झालं काही खाल्लं नाहीये, त्यांना भेटलो नाहीयेत. त्यावर ऋषी म्हणत असतो, काय सांगतेस कमळे? म्हणजे राजन काकांची मोठी म्हणजे राजन काकांची पहिली बायको गौरी, गौरी मावशी ह्या सापडल्या? असं म्हटल्याबरोबर आता कमळीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. कारण तिला आतापर्यंत तिनं असं सांगितलेलं असतं की ती कमळी कोण आहे, महाजन आहे आणि तिची आई गौरी. मग ह्या हरवलेल्या आहेत, सापडल्या नाहीयेत. आणि तेव्हा ऋषीला कमळी आता मनातच विचार करत असते, बापरे, ऋषी सरांना कुठे माहिती आहे की इकडे काही जरी झालं ना तरी सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इकडे मी कमळी मोहिते आहे, कमळी महाजन नाही, ही गोष्ट मात्र त्यांना माहितीच नाहीये. त्याच वेळेला इकडे आता तो म्हणत असतो, बोल ना, काय झालेलं आहे, का सांगत नाहीयेस? पण कमळीने मात्र आता इकडे हा सगळा काही प्रश्न सॉल्व्ह झालेला असतो. कारण कमळीने आता इकडे गावाला जाण्यासाठी नकार देण्याचं कारण इकडे ऋषीने सांगितलेलं असतं, हे बघ गावाला जाऊ नको, तुला एक गोष्ट सांगू का, आता तुम्ही आमच्या घरी येणार आहात ते सुद्धा 2 दिवसासाठी. तेव्हा लगेच आता इकडे कमळी म्हणत असते, का आणि कशासाठी? अगं म्हणजे आईनं आग्रहाचं आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आमच्या घरी असलेल्या ज्या साधना मावशी आहेत ना त्यांना सुद्धा तुम्हाला भेटता येईल. तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. अन्नपूर्णा आणि राजन ह्या दोघांचीही लगबग सुरू असते नयनताराकडे जाण्यासाठी. कमळीला सुद्धा तसं सांगून ठेवलेलं असतं. कमळी म्हणत असते, खरं तर मला तिकडे जायला थोडंसं अवघडल्यासारखं होतंय. तेव्हा अन्नपूर्णा म्हणत असतात, का अवघडल्यासारखं होतंय? काहीही अवघडल्यासारखं वगैरे होऊ द्यायची अजिबात गरज नाहीये. आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्यासोबत. त्याच वेळेला तिथे आता कामिनी आणि तेव्हा रागिणी ह्या दोघी जण येतात. आता अनिका सुद्धा असते. ती म्हणत असते, अरे वा, तुम्ही सर्वजण ऋषीकडे चाललेला आहात, मला सुद्धा तिकडे यायचं आहे, मी सुद्धा तिकडे येणारच आहे. त्यावेळेला इकडे अन्नपूर्णा म्हणत असते, नाही नाही, तुम्ही सर्व लोक तिकडे कशाला येत आहे? हे बघा, सर्वांनाच आमंत्रण दिलंय असं नाहीये. त्यावर लगेच आता कामिनी म्हणत असते,
"वहिनी असं काय करतेस? आम्हाला पण यायचंय तिकडे. आम्ही नाही बाबा इथे राहणार." असं इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला घरी आता नयनतारा जेव्हा सरूशी बोलत असते, तेव्हा ती म्हणत असते, "हे बघा साधना मावशी, आपल्याकडे आता 2 दिवसाकरिता पाहुणे येणार आहेत. ते म्हणजेच की आता अन्नपूर्णा महाजनकडचे सगळेच जण येणार आहेत आणि सगळेजण येणार असल्या कारणाने इथे आता 2 दिवस सण आहे आणि सणासाठी इकडे आता ती लोकं आणखीनच येणार आहेत आपल्याकडे." असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. तेव्हा मात्र आता इकडे साधना म्हणजे सरूच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. तिला आता फार टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते, "बापरे! आता ती सगळी लोकं येणार, कमळीसुद्धा येणार." मग आता त्यावर आता इकडे नयनतारा म्हणत असते, "बघा त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये. म्हणजे आपल्याकडेच आता होळी त्याचबरोबर सगळं काही व्यवस्थित आपण करणार आहोत." तेव्हा आता इकडे सरू विचार करत असते, "बापरे! आता ह्यांच्यासमोर कशी जाऊ? पण असो, मी जास्त त्यांच्यासमोर न जाण्याचाच प्रयत्न करेल, म्हणजे टाळेल त्यांच्यासमोर जाण्याचा असा विचार करते." आता थोड्या वेळानंतर इकडे सगळेच जण आलेले असतात. कमळी, त्याचबरोबर सदानंद आजोबा, इकडे कामिनी, रागिणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे अनिका. ही सगळी लोकं त्यांच्याकडे जाऊन पोहोचतात. त्यांच्याकडे जाऊन पोहोचल्यानंतर आता नयनताराला थोडंसं टेन्शनच आलेलं असतं. कारण नयनताराचं आणि त्याचबरोबर कामिनी, रागिणी आणि त्याचबरोबर अनिका ह्या सर्वांचं थोडंसं वाजलेलं असतं, वाकडं आलेलं असतं आणि त्याचमुळे आता इकडे ती त्यांना थोडंसं अव्हॉइड करत असते. आता हे सगळं काही अनिकाला इथे दिसत असतं, की ही कशा पद्धतीने आपल्याला टाळण्याचं काम करते, कशा पद्धतीने आपल्याला इग्नोर करण्याचं काम करते. ह्या सर्व गोष्टी आता इकडे त्यांच्या लक्षात आलेल्या असतात. त्याच वेळेला आता जी काही नयनतारा आहे ती सर्वांचं स्वागत करते. पण जेव्हाच दुरूनच इथे आता जी आपली सरू आहे ती कमळीला, त्याचबरोबर राजन, सदानंद आजोबा आणि त्याचबरोबर इकडे आता अन्नपूर्णा ह्या सर्वांना पाहते, तेव्हा मात्र एका कोपऱ्यात जाते आणि कोपऱ्यात जाऊन ढसाढसाच रडायला लागलेली असते. त्याच वेळेला आता इकडे राजन जो आहे तो तिच्या पाठी उभा असतो. पण तेव्हा मात्र ती तिथून सरळ सरळ निघून जाते. आता होळीचा सण असतो त्या दिवशी मात्र इथे खूपच साजरं संगीताप्रमाणेच इथे आता पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला असतो. तो म्हणजेच की आपल्या सरूच्या हातची पुरणपोळी अगदीच मऊ आणि लुसलुशीत ती सर्वांना जेवण वाढत असते. आणि त्याच वेळेला आता कमळी पुरणपोळीचा घास खाते. जेव्हा कमळी पुरणपोळीचा घास खाते तेव्हा मात्र तिला तिच्या आईची आठवण येते. डोळ्यातून पाणी आणि तोंडात घास गेलेला असतो. तेव्हा सगळेजण कमळीकडे पाहतात. तेव्हा सगळेजण विचारतात की काय झालं कमळी? तेव्हा कमळी म्हणत असते, "काही नाही, मला माझ्या आईची फार आठवण आली. ही चव माझ्या आईच्या हातचीच आहे. माझी आई अशीच पुरणपोळी बनवायची आणि ती पुरणपोळी माझ्या आबाला फार आवडायची. खरं तर आज माझी आईनं इकडे पुरणपोळी बनवली असली ना तर सेम अशीच पुरणपोळी बनवलेली असेल. ही पुरणपोळी कोणी बनवली?" असं ती नयनताराला विचारते. त्याच वेळेला आता इकडे अन्नपूर्णा म्हणत असतात, "अगं कमळे, असू दे, तुला तुझ्या आईची आठवण येणं हे साहजिकच आहे. तू काळजी करू नकोस. आपण सगळेजण मिळून इथे गौरीला लवकरच शोधूया." असं सुद्धा ती आता इकडे सांगत असते. त्याच वेळेला नयनतारा म्हणत असते, "आमच्याकडे एक साधना मावशी आहे. त्या साधना मावशीने ही पुरणपोळी बनवलेली आहे." असं सुद्धा आता इकडे ती सांगत असते. तेव्हा कमळी म्हणत असते, "मला त्या साधना मावशीला भेटायचं आहे. मी भेटू शकते का त्यांना?" त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की नयनतारा म्हणत असते, "हो चालेल ना, नक्कीच भेटू शकतेस तू." म्हणून साधना मावशी, साधना मावशी म्हणून आवाज देत असते. पण तोपर्यंत साधना मावशी तिथे नसते. ती तिच्या खोलीमध्ये जे की राहायला तिला एक रूम दिलेली असते त्या रूमकडे ती निघालेली असते. पण कमळीच्या मनामध्ये मात्र एक वेगळीच हुरहुर निर्माण झालेली असते. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? नयनताराच्या ह्या 2 दिवसाचा जो काही वेळ आहे त्या वेळामध्ये कमळी आणि त्याचबरोबर गौरी ह्या दोघींची भेट होऊ शकेल का? पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.